युजर आयडी पासवर्ड तोच आहे 11. ओके. तुम्हाला आता ते हे परचेसचं दाखवू ना. मग असं ते काय ते पेमेंट रिसिट लेजर काढायचं समजलं ना तुम्हाला. ओके. आता विदाउट इन्व्हेंटरी आपल्याला फक्त परचेस मेंटेन करायचं आहे, बरोबर ना. एक सेकंड. त्याच्यासाठी काय करा, वरती बघा ट्रान्झॅक्शन नावाचा ऑप्शन आहे. हा, ट्रान्झॅक्शन लिहायचं आणि ते जीएसटी वाउचर ऑप्शन आहे बघा खाली या त्याच्यावरती. हा, जीएसटी. हा, इथून मारायची ते वाउचर. ओके. इथे न्यू बटनला क्लिक करा. ओके. इथे डेट टाकायची, बिलाची डेट, कोणत्या तारखेचं वाउचर आहे ते, आणि सेलच्या ऐवजी परचेस घ्यायचं. हा, एंटर. इथे क्रेडिटच येईल. एंटर एंटर मारत आहे पुढे. एंटर. हा, इथे F3 मारून नवीन पार्टी बनवायची. ते इथे दिलेलं आहे बघा, F3 पहा न्यू. नवीन कस्टमर तुमचा सप्लायर ऍड करायचा असेल ना परचेस वाला, तर F3 बटन. हो हो, प्लस बटन दाबलं तरी चालेल, बरोबर. आणि ते ग्रुप मात्र याला क्लिक करा तिथे. एक एंट्री. हो, एक मारून बघायची का आता, किंवा असलेला एखादा असलेला घेतला तरी चालेल. जय गुरुदेव हार्डवेअर म्हणून मी आता क्रिएट केलाय. हा, एंटर एंटर मारत या. मग एंटर. इथे बिल नंबर, त्याचा बिल नंबर टाकायचा, जो परचेस इनवॉइस नंबर असतो ना, तो आता टाका. एक 1 2 3 डमी टाका तोपर्यंत. आणि बिल नंबर, बिल डेट सगळं इथे टाकायचं. एंटर. आणि ते टॅक्स आहे तिथे टॅक्स फ्री ठेवायचं इथे. ओके. एंटर. इथे डिस्क्रिप्शन मध्ये काय असेल तर रिमार्क किंवा काही टाकू शकतो पाहिजे असेल तर. हा, आणि एंटर एंटर मध्ये टॅक्सेबल अमाऊंट आहे ना, एंटर. हा, इथे टाकायची बिलाची टोटल अमाऊंट किती, 1000 आहे, 2000 आहे, 5000 आहे, 25000 आहे, काय असेल ते. इथे टाका 1000 रुपयाची अमाऊंट टाका. सपोज 1000 रुपयाचं परचेस बिल आहे किंवा 4500 आहे. ओके. एंटर एंटर मार द्या. टोटल इन्व्हेस्ट व्हॅल्यू टाकायची. एंटर मारा. एंटर एंटर मारा द्या. ओके. आणि सेव्ह बटनला क्लिक, एंटर मारा अजून एकदा. ओके. आता ही खाली आली ना एंट्री 4500, तर इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं बस. ओके करा. हे आता नो करा, प्रिंटची काय गरज नाही, नो करा. ओके. आता क्लोज करून बाहेर या. तिथून आता लेजर मध्ये या, रिपोर्ट्स मध्ये लेजर. ओके. तिथे ऑटो रिफ्रेश ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून ठेवा जरा. ऑटो रिफ्रेश वरती ऑप्शन आहे बघा. हा, एकदा रिफ्रेश बॅलन्सला क्लिक करा आता. ओके करा. आता त्याच्या नावावर बघा, तो बॅलन्स तुमचा ऍड झाला असणार. ओके. प्लस झाला ना 4500. ओके. इथून तुम्ही परचेसचे बिल मारणार आणि ज्यावेळी तुम्ही त्याला पेमेंट करणार ना तुम्ही सप्लायरला, तो लेस करण्यासाठी तिथे क्विक ह्याची एंट्री, पेमेंटची एंट्री मारायची. कस्टमर कडून, हो हो, कस्टमर कडून घेतले तर क्विक रिसीट येणार. हो, आणि जर आपण सप्लायरला दिले तर क्विक पेमेंट. हा, एक मारा एंट्री बघा. मग ते सेम रिसिट सारखंच मेंटेन होणार पूर्ण लेजर त्याचं. त्याच्या समोर बॅलन्स दिसतो. इथे अमाऊंट टाकायची, किती रुपये तुम्ही पे केलात, बरोबर. एंटर एंटर एंटर. आणि सेव्हला एंटर. ओके करा. बस झालं. आणि क्लोज करा वरून. आणि आता जाऊन लेजर चेक केलात तर तुमचं रिफ्रेश करा इथूनच बॅलन्स. 50 लेस झाले बरोबर. बरोबर. बाकी लेजर मध्ये सगळं तुम्हाला पेमेंट रिसिट, परचेस बिल सगळं दिसणार त्याच्यामध्ये. पूर्ण लेजर पण त्याला तुम्ही कस्टमर सारखं पाठवू शकता. ओके. एंटर एंटर मारलं तर आतमध्ये दिसणार तुम्हाला त्याचं लेजर. हॅलो. हा, दिसतंय सेल बिलामध्ये ना. हा, ओके. एक बिल ऍड करा, 1 2 प्रोडक्ट ऍड करा सांगतो. एक प्रोडक्ट कोणताही ऍड करा. ओके. आता हे 55,000चं बिल झालं, ह्याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा लावायचं आहे, बरोबर ना.
ते बघा इथे ऑप्शन दिला, इथे अदर चार्जेस, इथे खाली आलात ना, एक इथे एस्केप मारा, हे बघा अदर चार्जेस, थांबा, इथे बघा अदर चार्जेस ऑप्शन आहे ना, ऍडिशनल चार्जेस. हा, त्याच्यामध्ये इथे घ्यायचं फॉरवर्ड आणि हे फ्रेट चार्जेस. फ्लाईट अँड फॉरवर्डिंग चार्जेस. ओके. ओके, आणि इथे टाकायचे, हे बघा इथे अमाऊंट टाकायचे की 200 500 का असेल ते, मग ते त्याच्यात ऍड होणार. ओके ओके ओके. ओके, बरं, अजून काय समजत नव्हतं? अगदी वापरतोय मी, अगदी व्यवस्थित आहे. हा हा, हो नक्की, एकदम इझी आहे ना समजण्यासारखं. येस येस, काय असेल तर फोन करा सर. सर ओके सर, ओके, थँक्यू. ओके सर, हे बघा हे आपलं असं बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे, वापरण्यास एकदम इझी आणि सिम्पल सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला या सॉफ्टवेअरचा डेमो पाहिजे असेल तर कधीही कॉल करा, फ्रीमध्ये तुम्हाला इन्स्टॉल डेमो करून भेटेल आमच्याकडून. थँक्यू सर.